सम्यक न्यूज. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. म्हणून माझ्याकडे त्यांना निमंत्रित केलेलं होतं, परंतु त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम संपून त्यांना यांना उशीर झाला. म्हणून त्यांनी मला सांगितलं की मी उद्या सकाळी तुमच्याकडे येतो, पण माझा घरगुती काही कार्यक्रम असल्यामुळे मी लवकर बाहेरगावी जाणार आहे. आम्ही सांगितलं की आम्हीच येऊन तुम्हाला आता भेटतो. मी पण लोकसभेमध्ये आणि ते पण लोकसभेमध्ये होते. एक जे सहकारी नांदेडमध्ये आले त्यांचं स्वागत करावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि आम्ही युतीमधले असल्यामुळं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आलो. घरी भेट व्हायच्या ऐवजी इथं भेट झाली. तब्बल अर्धा पाऊण तास तुम्ही आतमध्ये होतात, पण दाराआड काही चर्चा वगैरे आल्यावर काहीतरी चर्चा होणारच. आणि आता सगळ्या काही चर्चा लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळं राजकीय काही चर्चा राजकीय चर्चा होणारच ना. ते शिवसेनेचे नेते आहेत, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे दोन पक्ष एकत्रितपणा आल्यावर काहीतरी चर्चा होणार. संभाव्य जिल्हा परिषद असेल, विधान परिषद असेल, पण ज्या काही चर्चा करायची. विधान परिषदेवरती तुम्ही दावा केलेला आहे, ती मागणी तुमची अजून कायम आहे? मी अतिशय नम्रपणाने मागेही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाला उमेदवारी किंवा माझ्या याला उमेदवारी मिळावी याच्यामध्ये काही मागणं चुकीचं नाही आहे. पण पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करायची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे महायुतीचा घटक म्हणून मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटायला आलो. नांदेडमध्ये काही वेगळा विषय राजकीय. नांदेडमधलं स्थानिक आता उद्याची विधान परिषद आहे. तेव्हा लोकशाहीमध्ये मला जी माहिती आहे की 25 लोकांनी फॉर्म घेतलेले आहेत. आता फॉर्म नेमके कोणी कोणी घेतले ते काही मी बघितलं नाही. हुकुमशाही तर नाही ना, आणि लोक हुकुमशाही मोडीत काढायचा प्रयत्न करतात नेहमीच. प्रवीण पाटलांनी फॉर्म घेतलेला आहे. तर मला कळलं, माझी काही चर्चा आणखी याच्या संदर्भात झाली नाही किंवा मी त्यांना विचारलं नाही. पण फॉर्म घेतला असेल तर घेतला. आता त्याच्यावर चर्चा करायची, कारण मी बाहेरगावी होतो. मी चालू आज दुपारी. राष्ट्रवादीचा उमेदवार विधान परिषदेचा राष्ट्रवादी महायुतीने जर नांदेडला जागा जाहीर केली तो महायुतीचा उमेदवार असेल, आणि ज्यांचं नाव जाहीर झालं नाही आणि कोणी उभा राहिला तर तो अपक्ष असेल. साधं गणित आहे. चिखलीकर जे आहेत हे युतीमध्ये आहेत, राष्ट्रवादीचे ते नेते आहेत, आणि माझा परिचय जो आहे तो त्यांच्याबरोबर, चिखलीकरांबरोबर खूप जुना आहे. त्याच्यामुळे जे आहे ते अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्यांच्याबरोबर झाल्या. नाही, राजकीय काहीच नाही. सहज जे आहे ते लोकसभेमध्ये देखील सहकारी आम्ही दोघं होतो. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरचे संबंध हे जुने आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर बैठक झाली. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.